सर्वांना नमस्कार. आपण भारतातील 12 ज्योतिर्लिंगे या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. एक सोमनाथ. सोमनाथ सौराष्ट्र गुजरात या ठिकाणी आहे. 2 नंबरचं आहे मल्लिकार्जुन श्रीशैलम आंध्र प्रदेश राज्यात आहे. महाकालेश्वर उज्जैन मध्य प्रदेश राज्यात आहे. ओंकारेश्वर शिवपुरी मध्य प्रदेश. केदारनाथ उत्तराखंड या ठिकाणी आहे. भीमाशंकर आपल्या महाराष्ट्र राज्यात भीमाशंकर येथे आहे. काशी विश्वनाथ वाराणसी या ठिकाणी आहे, ते उत्तर प्रदेशात आहे. त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी आहे, महाराष्ट्र राज्यात. परळी बीड म्हणजे महाराष्ट्र राज्यात. आणि देवगड झारखंड राज्यात. हे वैजनाथ ज्योतिर्लिंग हे दोन्ही ठिकाणी आढळतात असं बोललं जातं. नागेश्वर औंढनागनाथ महाराष्ट्र राज्यात. रामेश्वर तामिळनाडू राज्यात. घृष्णेश्वर औरंगाबाद महाराष्ट्र राज्यात. अशा आपण आता 12 ज्योतिर्लिंग पाहिलेले आहेत. भारतातील पर्यटन स्थळे आपण पाहणार आहोत. पर्यटन स्थळ आणि ते कोणत्या ठिकाणी आहेत ते पाहणार आहोत आणि ते राज्य. चला तर पहिले घेऊया नटराज मंदिर. पहिले चिदंबरम या ठिकाणी आहे, ते तामिळनाडू राज्यात आहे. दुसरं रथ मंदिर महाबलीपुरम या ठिकाणी आहे, ते तामिळनाडू राज्यात आहे. गोलघुमट विजापूर कर्नाटक. सूर्य मंदिर त्याला म्हणतात ब्लॅक पॅगोंडा कोणार्क ओडिसा राज्यात आहे. लिंगराज मंदिर भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी आहे. रामेश्वर मंदिर तामिळनाडू या ठिकाणी आहे. सिद्धेश्वर मंदिर सोलापूर महाराष्ट्र राज्यात आहे. बुलंद दरवाजा फत्तेपूर सिक्री उत्तर प्रदेश या राज्यात आहे. चारमिनार हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी आहे. हावडा ब्रिज कोलकाता पश्चिम बंगाल या राज्यात आहे. भीमबेटका गुंफा मध्य प्रदेश राज्यात आहेत. आगा खान पॅलेस येरवडा पुण्याजवळ महाराष्ट्र राज्यात आहे. शांतिनिकेतन बेलापूर कोलकाता पश्चिम बंगाल राज्यात आहे. स्वामी विवेकानंद शिला स्मारक कन्याकुमारी तामिळनाडू राज्यात आहे. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्गा अजमेर तामिळनाडू राज्यात आहे. ऋषभनाथाची मूर्ती ही 84 फूट आहे, सुलगिरी मध्य प्रदेश या ठिकाणी आहे. जगन्नाथ बालभद्र सुभद्र पुरी हे ठिकाणी ओडिसा राज्यातलं त्या ठिकाणी आहे जगन्नाथ मंदिर. 17वं काय आहे भगवान अय्यप्पा शबरीमाला मंदिर या ठिकाणी येते केरळ राज्यात. कोवालम बीच
तिरुवनंतपुरम केरळ राज्यात आहे. मीनाक्षी मंदिर मदुराई तामिळनाडू राज्यात आहे. अशा प्रकारे आपण भारतातील पर्यटन स्थळे पाहिली.